आजच्या दिवसातला शेवटचा सामना आपण या ठिकाणी पाहणार आहोत. अर्थातच उपांत्य फेरीची लढत आहे. दोन्ही संघासाठी अतिशय महत्त्वाचा सामना. वरळी एस पी उमेश इलेव्हन संघाने नाणेफेक जिंकले, प्रथम क्षेत्ररक्षण पत्करले आणि विनर स्पोर्ट्स अर्थात रुची प्रतिष्ठान संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. सामना 5 षटकांचा अतिशय महत्त्वपूर्ण सामना आहे. दोन्ही संघांच्या दृष्टिकोनातून आपण पाहणार आहोत. राजूदादा मित्र परिवार आयोजित कळवा ठाणे प्रकाश जोतेली भव्य रजनी क्रिकेट स्पर्धा तुम्ही पाहतात. तब्बल सर्व एकत्रित पारितोषिक 5,21,000 रुपये ची ही क्रिकेट स्पर्धा तुम्ही पाहतात आणि त्यातील अतिशय महत्त्वाचा सामना या ठिकाणी पाहूया. कोणता संघ अंतिम फेरीमध्ये आज दाखल होईल आजच्या या रजनीमध्ये. तवळ या मैदानाकडे दोन्ही पंच मैदानाकडे रवाना झालेत. क्षेत्ररक्षण देखील लावण्यात आले आणि सलामीची जोडी इथे विनर स्पोर्ट्स रुची प्रतिष्ठान संघाचे फलंदाज शाहिद आणि सुमित डेकळे या ठिकाणी मैदानामध्ये, ज्याने मागच्या सामन्यामध्ये शानदार योगदान दिलं होतं. पहिला चेंडू बॅकफुटचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. इथे मात्र आपण पाहता ते मिडाऊन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. तोपर्यंत कोणत्या प्रकारची धाव नाही. शॉर्ट थर्डमॅन तैनात केले गेले. गली पॉईंट डीप एक्स्ट्रा कव्हर एक मिड ऑफ योजना ऑफसाईडला असताना पुढचा चेंडू शाहीसाठी यावी. मात्र पहा पंचांचा बोट आकाशाकडे, फलंदाज बाद आणि हा पहिला धक्का इथे बसला तो मात्र विनर स्पोर्ट्स अर्थात रुची प्रतिष्ठान संघाला आणि पहिला फलंदाज मैदानातून बाहेर होतोय शाहिद. कल्याणचा हा गुणवान खेळाडू अर्थात 0 धावसंख्येवर डकआउट म्हणजे 0 धावसंख्येचा बाद झाला. चांगली गोलंदाजी शाळचा खेळाडू. नवीन फलंदाज मैदानात येतोय मंदार गुरव. गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवर 7-8 पॉईंटचं रनअप. ऐश्वर्या सूर्य पुढचा चेंडू या ठिकाणी मात्र पहा बॅटच्या पट्ट्या चेंडूला घेतलंय. चेंडूला अर्थात लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये पाठवून दिलंय आणि सामन्यातला पहिला खणखणीत चौकार. 4 धावांचं योगदान इथे दिलं गेलं. चौकार 4 धाव मिनिटात विकेट नंतर मिळाले एक सुंदर योगदान 4 धावांचं. ते अर्थातच विनर स्पोर्ट्स रुची प्रतिष्ठान संघाला. चौकार मंदार या ठिकाणी मध्ये स्क्वेअर कट सुंदर फटका पॉइंट या ठिकाणी पाहिलं. पॉइंट मधून डीप पॉइंट मधून चेंडू सीमापार होतोय. एक फटका येतो संजीवनी चौकार. 4 धावांसाठी 4 धाव मिनिटात त्या संघाला, 4 धाव मिनिटात त्या अर्थातच मंदार गौरव वैयक्तिक जाऊन पोहोचतोय 8 या धावसंख्येवर आणि एकूण धावसंख्या धावफलकावर देखील येते ती 8. ऐश्वर्य पुढचा चेंडू विचित्र पद्धतीने मारण्याचा प्रयत्न. बॅट चेंडूचा तितकं चांगला संपर्क आला नाही. स्वतः गोलंदाज ऐश्वर्य तो खेळपट्टीवर गेला, चेंडूला पकडला, निर्धाव चेंडू सांगता झाली. 5 षटकांचा हा सामना, अंतिम सामना आजच्या या रजनीमधला. मंदार आक्रमक फलंदाज. पुढे चेंडू यावेळी मात्र हवेतून खेळण्याचा प्रयत्न केलाय. अर्थातच स्क्वेअर लेग आणि शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये येतोय सुंदर फटका. चौकार 4 धावांसाठी. 4 धावा मिळाल्या आणि अशा प्रकारे शेवटच्या चेंडूवर येतोय चौकार. 4 धावांच्या माध्यमातून धावफलक पुढे सरकतोय तो 12. एक फलंदाज गमावल्यानंतर 3 चौकारांच्या माध्यमातून मंदार गौरव खेळतोय 12 धावसंख्येवर आणि धावाही येतात त्या 12. चांगलं क्रिकेट. शेवटचा सामना दोन्ही संघांच्या दृष्टीने अतिशय प्रश्न, कारण यातील विजेता अंतिम फेरीमध्ये प्रवेश करेल. किमान आज जर आपण पाहिलं तर 2 बक्षीस जे आहेत अर्थातच खुल्या गटातील 2 लाख 1 लाख आणि जो संघ या ठिकाणी जिंकेल तो अर्थात कमीत कमी 1 लाखाचा आजच्या रजनीमधला तो मानकरी ठरू शकेल. तर षटक होतं, मागले षटक ठरलं ऐश्वर्य याचं. 12 धावा आल्यात. एक विक फलंदाज त्यांनी बाद केले आणि नवीन गोलंदाज मैदानामध्ये.
अलिबाग तालुक्यातल्या पेजारी गावचा हा सुपुत्र शिरुविक, ज्याने अनेक क्रिकेट स्पर्धा गाजवल्यात. चॅलेंजर ट्रॉफी रत्नागिरी 2018चा हा उत्कृष्ट गोलंदाज ठरला. वळूया शिरू राऊंड द विकेट मारा करतोय. या ठिकाणी पहा नेमकं काय घडलं. यष्टीशक स्वतःवर नाराज, कारण या ठिकाणी चेंडूला अर्थातच मिड विकेट क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न, चेंडू खाली राहिला, बॅटला स्पर्श मात्र झेल घेऊ शकला तो यष्टीशक. आणि अशा प्रकारे सुरक्षित इथे मात्र फलंदाज सुमित या ठिकाणी यॉर्करमध्ये चेंडू होता. एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला. शॉर्ट मिड विकेटवर एक धाव सहजगत्या मिळाली. एक धाव मिळते संघाला. आणि या एका धावेच्या माध्यमातून सुमित डेखळे आपलं खातं उघडते एका धावेने. मागच्या सामन्यात धुवाधार फलंदाजी करणारा फलंदाज एक धाव मिळते संघाला. धावफलकात वाढवते ती 13. आणि आता मात्र समोर असेल तो फलंदाज मंदार गुरव, वैयक्तिक 12 धावसंख्येवर. दुसरी षटक मार्गस्थ मैदानामध्ये 5 षटकांचा हा शेवटचा सामना. शिरू 7.5 रन अप आहे. या ठिकाणी पहा चेंडूला अर्थात शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने पाठवून दिलाय. तोपर्यंत एकच धाव घोषित मिळेल ते मंदारला. मंदार 13 धावसंख्येवर. धावफलकात धावाल्यात एक गडी बाद 14. उमेश शिलेमन विरुद्ध रुची प्रतिष्ठान हा सामना. गोलंदाज मात्र पहा चेंडूपासून थोडासा भरकटला, उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडूला फेकला. स्वैरचा इशारा येतोय. एक धावेचं आणखीन एक योगदान. शिरू पुढील चेंडू या पाय क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, एक पाऊल पुढे टाकून खेळण्याचा प्रयत्न होता. ऑनसाईडला खेळायचा होता स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये, मात्र बॅट चेंडूचा संपर्क येत नाही. उरलेलं काम यष्टीशक पूर्ण करतोय. निधाव चेंडू सांगता चांगली गोलंदाजी. या ठिकाणी निश्चितच यावेळी म्हटलं ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या बाहेरच्या भागाला स्पर्श करतोय चेंडू आणि चेंडू गेला शॉर्ट थर्डमॅन जिथे क्षेत्ररक्षक तैनात होता तोपर्यंत घोषित स्वरूपात धाव आली. ती एक धाव संघाला घेऊन जाते 16च्या घरामध्ये. एक गडी बाद. समीर डेखळे एक या धावसंख्येवर नॉनस्ट्राईकला, तर मंदार गुरव 14 धावसंख्येवर खेळत होता. यावेळी हवेतून खेळण्याचा प्रयत्न केला. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू जातोय आणि 2 धावांचे योगदान. षटक क्रमांक दुसरं देखील समाप्त होतोय. 2 षटकांची समाप्ती. धावफलकात धावा आल्या प्रति षटक 9च्या सराने 18. षटक होतं शिरुविकचं. शिरुविकच्या या षटकात एकूण धावा खर्च केल्या गेल्या, ज्याच्यामध्ये एक चेंडू सोयर देखील होता. 3, 4, 5, 6 आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करत असताना विनर स्पोर्ट्स अर्थात रुची प्रतिष्ठान या संघाची धावसंख्या धावफलकावर येते ती 18. 3 षटक अजूनही बाकी आहेत. पॉवरप्ले षटक समाप्त झाले. 18 धावा. गोलंदाजीमध्ये बदल होतोय. 2 षटकांचं पॉवरप्लेचं षटक समाप्त झालं, मात्र पहिले षटक फेकणारा ऐश्वर्य सुर्वे या ठिकाणी पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. पहिल्या षटकात थोडीशी महागडी गोलंदाजी. 18. तर वळूया मैदानाकडे. समोर मात्र सुमित डेखळे एक या धावसंख्येवर खेळत असताना या ठिकाणी पहा अचूक टप्प्यावरची गोलंदाजी. गुडलेग स्पॉटवर चेंडू पडला. थोडीशी उंची देखील होती. डावखरा फलंदाज अर्थात सुमित डेखळेने प्रयत्न केला चेंडूला अर्थातच यावेळी स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये उंच फटका खेळण्याचा, मात्र बॅट वेगाने फिरली. चेंडू थोडासा उशीर आला आणि तोपर्यंत यष्टीशन काम तमाम केलं. पुढचा चेंडू या ठिकाणी ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केलाय. कार्पेटसाने चेंडू जातोय तो अर्थातच यावेळी वाईडिश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्रक्षेत्र चेंडूवर येणार.
त्यामुळे सुमितच्या खात्यात एका धावीचे योगदान, त्याची वैयक्तिक धावसंख्या 2 आणि एकूण धावसंख्या धावपळाकडे येते ती 19. एक गडी बाद. ऐश्वर्य क्षेत्ररक्षण थोडंसं विखरलेलं तुम्ही पाहताय. डीपला थोडंसं तैनात केले गेले. डीप एक्स्ट्रा या ठिकाणी मात्र आपण पाहणार आहोत मिड विकेट. वायडिश लॉंग ऑन ही विरेशना तर एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ दरम्यान यावी पहा अतिशय सुंदर चेंडू या ठिकाणी आतमध्ये आला. ती यष्टी या ठिकाणी कव्हर करण्याचा प्रयत्न केला गेला मात्र बॅट आणि चेंडूचा तितका संपर्क नव्हता. निर्धाव चेंडू सांगता. पुढचा चेंडू या ठिकाणी पहा आमच्या अतिथी कक्षामध्ये समालोचन कक्षामध्ये शानदार फटका आला. तो अर्थातच मंदारच्या बॅटमधून चेंडू सरळ जाऊन पोहोचला. 25 धावसंख्या धावपळ राहिली. एक मोठा फटका. षटकार 6 धावा. वायडिश लॉंग ऑफला अर्थातच आमच्या समालोचन कक्षामध्ये चेंडू या ठिकाणी विसावला. या ठिकाणी कार्पेसाने चेंडू खेळण्याचा प्रयत्न केले. निश्चित स्क्वेअर कट होता मात्र डीप पॉईंटला शेतशेत चेंडूवर आहे. एकच धाव मिळेल. एक धाव संघाला. एक धाव मिळाली ती अर्थात उजव्या हाताने फलंदाजी करणाऱ्या मंदार गुरवला. मंदार याच्या धावसंख्येत 3 चौकार 1 षटकाराचा समावेश. 26 धावा आतापर्यंत धावपलकावर. ऐश्वर्य यावी चेंडू अर्थातच आपण पाहता स्क्वेअर लेग आणि मिड विकेट क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला मात्र त्या क्षेत्ररक्षक चेंडूवर आहे. एकच धाव मिळेल. 3 षटकांचा खेळ समाप्त. धावपलकावर प्रति षटक 9ची सरासरी 27 धावा येत आहेत. या षटकाच्या गोलंदाजीचा आपण विचार केला तर या षटकात ऐश्वर्याने 27 धावा धावपलकावर जवळपास 10 धावा खर्च केल्या. 3 षटक समाप्त झालीत. प्रति षटक 9च्या आसपास धावा आल्या धावपलकावर. त्या विनस स्पोर्ट्स रिजी प्रतिष्ठान प्रथम फलंदाजी करत असताना अतिशय महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये पहिल्या षटकात मागडा ठरणारा ऐश्वर्य या षटकात देखील 10 धावा खर्च करतोय. 2 षटकं बाकी आहेत खेळाच्या पहिल्या सत्रामधली आणि या पहिल्या सत्रामध्ये पाहूया किती धावांचं योगदान इथे दिलं जाईल ते अर्थात विनस स्पोर्ट्स रिची प्रतिष्ठान या संघाकडून. एकीकडे आक्रमक सुमित ढेकळे 3 या धावसंख्येवर आणि गोलंदाज मध्ये बदल. जिमी बॉलिंग मार्कवर. उमेश 11 अर्थात वरळी SPP विरुद्ध विनस स्पोर्ट्स रिची प्रतिष्ठान यांच्यामध्ये सुरू असलेला सामना उद्या बरोबर 6 वाजता सामन्याला सुरुवात होईल. या दरम्यान पहा यशच्या हातामध्ये चेंडू विसावला. दुसरा धक्का बसला आणि अशा प्रकारे एक चांगली गोलंदाजी जी आपण इथे पाहायला मिळेल. जिमी यांनी पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त केला आणि फलंदाज अर्थातच या ठिकाणी सुमित ढेकळेची खेळी समाप्त केली ज्याने तब्बल 7 चेंडूचा सामना केला. 3 धावांचं योगदान दिलं. यशस्वी तीक्ष्ण नजरेचा ज्याने कोणतीही चूक केली नाहीये. झेल पकडला. अशा प्रकारे फलंदाज बाद. नवीन फलंदाज मैदानामध्ये अख्तर शेख. 2 बाद 27 धावसंख्या धावपलकावर येते. 4थं षटक मार्गस्थ आहे. डावखरा फलंदाज जिमी. डावखरा गोलंदाज देखील यावेळी पहा चेंडूला फिरून खेळण्याचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण देखील होतोय. एक चांगली गोलंदाजी जिमीच्या माध्यमातून पाहायला मिळाली. डावखरे गोलंदाज आणि डावखरा फलंदाज यांच्यामधले हे दोन युद्ध आपण पाहायला मिळतात. मोठे फटके खेळण्याची शक्यता असते कारण डावखरे फलंदाज नेहमी आक्रमक असे नेहमी पाहायला मिळतात. या ठिकाणी पाहूया अख्तर शेख.
आणि पहा मी हवेतच हे शब्द बोललो आणि या ठिकाणी मात्र आपण पाहिलं मिड विकेट सीमारेषेकडे पाठवून दिला चौकार. 4 धावांचं योगदान. 4 धावा. अख्तर यांनी आपलं खातं उघडलं 4 धावाने. 31 धावा धावपलकर आल्यात. 2 फलंदाज मात्र गमावले. शाहिद शेख आणि सुमित ढेकळे बाद झाल्यानंतर किल्ला लढवतोय तो हा खेळाडू. यॉर्कर सुरेख चेंडू या ठिकाणी आपण पाहिलं चौथी धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वी देखील होतोय. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट इथे पाहायला मिळाली. 1 धाव मिळाली संघाला आणि एका धावेच्या माध्यमातून 5 षटकांचा सामना आहे. 32 गडी बाद. गोलंदाजीमध्ये विविधता असावी लागते. मग तो वेगवान गोलंदाज असो की फिरकी गोलंदाज, इन स्विंग आउट स्विंग आणि त्याचबरोबर यॉर्कर अशा पद्धतीची गोलंदाजी जर असेल तर नक्कीच गोलंदाज यशस्वी ठरतो. टेनिस शोषामध्ये असे अनेक गोलंदाज देखील पाहायला मिळाले. या ठिकाणी हा गोलंदाज हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न होता पण बॅट चेंडूचा संपर्क येत नाही. चेंडू मात्र जातो घोषित क्षेत्रामध्ये तिथे 1 धाव घोषित मिळेल. 1 धाव मिळते संघाला आणि एका धावेने धावपलकार वाढवतील. 2 गडी बाद. 33 खरं तर 5 षटकांचा सामना. साधारणतः 50 धावा या निश्चितच एक सुटेबल ज्याला म्हटलं जातं. इथे पहा डाव्या यष्टीच्या बाहेर चेंडू पडतोय. पंच स्वैर म्हणून इशारा करतायत. आज आमचे 4ही पंचांनी सुरेख अशी कामगिरी केली. अगदी संध्याकाळी 6 वाजल्यापासून ही क्रिकेट स्पर्धा सुरू झाली. गड्याची वेळ जर पाहिलेत तर 1:20 झालीत आणि गुणरेखकाच्या माध्यमातून देखील आमचे दोन्ही गुणरेखक अभिषेक साटम आणि अभिमन्यू दास यांनी खूप चांगले योगदान देण्याचा प्रयत्न केला आहे. वय मैदानाकडे पुन्हा एकदा पुढच्या चेंडूसाठी यावी पहा फटका, ताकदवान फटका इथे पाहायला मिळाला. अर्थात चेंडूला फेकून दिला सीमारेषेकडे. लॉंगॉन क्षेत्रामध्ये येतो एक सुंदर फटका. षटकार 6 धावांसाठी. 6 धावा. षटक क्रमांक 4 इथे मात्र समाप्त होतोय. धावपलकार धावा येतात त्या 40. अख्तर शेख 3 चेंडूमध्ये 5 धावांचं योगदान दिलं तर मंदार गुरव यांनी 13 चेंडूमध्ये तब्बल 30 धावांचं योगदान दिलं. आक्रमक फलंदाजी क्रिकेट आणि क्रिकेट म्हटल्यानंतर खास करून नाईट क्रिकेट आगंतुक पाहुणे ज्यांना म्हटलं जातं. अर्थातच एका कुत्र्याचं देखील इथे आगमन झालं. प्रत्येक नाईट क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. या दरम्यान पहा पंचांकडे चेंडू द्या. धावपलकार धावा येतात 40 आणि झिशान खान नवीन गोलंदाज. दत्तगुरूंचा आवडता प्राणी म्हणून अर्थात आपण कुत्र्याचा नेहमी उल्लेख करतो. पण हाच कुत्रा जर तुमच्या चावला तर मात्र 3 इंजेक्शन तुमच्या बेंबीमध्ये घ्यायला लागतात. हे देखील वैशिष्ट्य आहे. मुकाबिचारा प्राणी, त्याला त्रास देऊ नका. तोही क्रिकेटचा चाहता दिसतोय. धावपलकार धावा येतात त्या अर्थात 40. शेवटचे षटक. झिशान खान अख्तर शेख 5 या धावसंख्येवर डावकर फलंदाज आहे. झिशान खान गोलंदाज. पंचांच्या उजवीकडून डाव्या हाताने या ठिकाणी मात्र ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडूवर क्षेत्रक्षी येतोय. अर्थातच या ठिकाणी
वाडिश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. एक धाव संघाला मिळते आणि या एका धावेच्या मधून धावफलकात वाढवते ते 41. उजव्या हाताने फलंदाजी करणारा फलंदाज आता मात्र मंदार गुरव. खूप चांगलं योगदान आहे. 13 चेंडूमध्ये 30 धावांचं योगदान दिलंय. चौकार आणि षटकार यांची बरसात केली. एक चांगली फलंदाजी. एंड बदलतो गोलंदाज. या ठिकाणी पहा यॉर्कर पद्धतीचे चेंडू आतमध्ये येणार आहे. यावेळी मात्र गोलच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला. गोलंदाजांनी अयशस्वी प्रयत्न केला चेंडू अडवण्याचा. तोपर्यंत एक धाव मात्र पूर्ण केली ती मंदारने. एक धाव मिळते ती संघाला. शेवटचे षटक हाणामारीचं षटक ज्याला म्हटलं जातं आणि पाहणार या हाणामारीच्या षटकामध्ये त्याच्या पहिल्या सत्रामध्ये विनर स्पोर्ट्स अर्थात रिची प्रतिष्ठान किती धावांचं योगदान देतोय. आतापर्यंत केवळ 2 फलंदाज त्यांनी गमावलेत आणि समोर मात्र अख्तर शेख. या ठिकाणी हा पहा हवेत आहे चेंडू. 3 क्षेत्राच्या चेंडूचा पाठलाग करतायत. झेल मात्र सुटतोय आणि या दरम्यान मात्र 2 धावा सहजगत्या मिळाल्या. 2 धावा. या 2 धावांच्या मधून अख्तर शेखची वैयक्तिक धावसंख्या जाऊन पोहोचते ती 8. एकूण धावसंख्या 44. झिशान खान शेवटचे षटक. डावखुरा गोलंदाज आहे. 25 ते 26 पावलांचं त्याचं तो रनअप डावखुऱ्या फनसाठी. या ठिकाणी मात्र फटक्यामध्ये ताकद नव्हती. चेंडू आपण पाहता साधारणतः गेलं तर शॉर्ट थर्डमॅन आणि पॉईंट क्षेत्रामध्ये 1 धाव घोषित. 1 धाव मिळते संघाला आणि या एका धावेच्या माध्यमातून पुन्हा एकदा धावफलकात वाढवते 2 गडी बाद 45. मी मगाशी म्हणालो होतो की 50 धावा या अखेरच्या सामन्यामध्ये निर्णायक ठरू शकतील. मात्र जर आणि तर या शब्दांना क्रिकेटमध्ये स्थान नाही असं म्हणतात. क्षेत्ररक्षण पूर्णपणे विस्तारलेलं आपण पाहायला मिळतं. चांगली खेळपट्टी आणि खेळपट्टीवर रंगलेली ही संध्याकाळी 6 वाजल्यापासूनची ही क्रिकेट स्पर्धा. क्रिकेटचं वेळ आपल्या भारतामध्ये किती आहे हे आपण नेहमीच जाणता. अनेक क्रिकेट स्पर्धा तुम्ही पाहता. कधी कधी काही स्पर्धा तर सकाळी 7 वाजता देखील समाप्त होतात. हे देखील वैशिष्ट्य आहे. अलिबागची अर्थात क्रीडाभवन अलिबाग सध्या ती स्पर्धा होत नाही आहे. दरवर्षी 30-31 डिसेंबरला ती स्पर्धा असायची. प्रचंड संख्येने प्रेक्षक असायचे आणि सकाळी 7ला ती क्रिकेट स्पर्धा समाप्त व्हायची. हे देखील वैशिष्ट्य होतं. अनेक महाराष्ट्रातले खेळाडू हे ते अलिबागमध्ये याचे 30-31 डिसेंबर साजरा करण्यासाठी. यावर्षी देखील आपण पाहिलं तर श्रीवर्धन ते अलिबाग पट्ट्यामध्ये साधारणतः 10 लाख निश्चितच या ठिकाणी पाहुणे आले होते. ते अर्थात संपूर्ण काशीद बीच मुरुड जंजिरा हा किल्ला या ठिकाणी बंद होता. पर्यटकांची प्रचंड संख्या हे आपण 31 डिसेंबरला पाहिली होती. वळूया मैदानाकडे. झिशान खान या ठिकाणी मात्र 10 चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू जातोय शॉर्ट मिड ऑफ क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूवर येणार यष्टीच्या दिशेने चेंडू फेकी. नेमकं इथे काय घडते पाहूया आणि पाहूया इथे तिसऱ्या पंचांकडे मागणी केली गेली. नेमकी काय घडलं. फलंदाज धावचित की दोन्ही धावा पूर्ण हे या ठिकाणी पाहायचं आहे. आणि अशा प्रकारे फलंदाज धावचित बाद. एक चांगली फेकी इथे आपल्याला पाहायला मिळाली. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज धावचित होऊन परततोय आणि तिसरा फलंदाज इथे गमावला जातोय. धावफलक येतात त्या 46. धावचीच्या रूपाने बाद होणारा फलंदाज होता तो अख्तर शेख याची खेळी समाप्त झाली, ज्याने एक चौकाराच्या माध्यमातून 11 धावांचं योगदान दिलं. नवीन फलंदाज
मैदानामध्ये केतन म्हात्रे वाकळणचा डोंबिवली पट्ट्यातला हा खेळाडू वाकळण ठाणा पट्ट्यातला हा खेळाडू या ठिकाणी आपल्याला आता पाहायला मिळतोय. जिशान या ठिकाणी मात्र शेवटच्या षटकात धावा देत नाहीये. 46 धावा आतापर्यंत धावपळ केलेत. 5 षटकांचा सामना. पुन्हा एकदा आणि या शेवटच्या चेंडूवर मात्र फटका फसला आणि लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये हा झेल घेतला गेला. चौथा फलंदाज गमावला. धावा धावपळकर आल्यात 46. 47 धावांचं लक्ष खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये असणार आहे. ते अर्थात वरळी SPP उमेश 11 संघासमोर. ऐश्वर्या सूर्याची जी गोलंदाजी आपण पाहिली तर त्यांनी 2 षटकं गोलंदाजी केली. तब्बल 21 धावा त्यांनी खर्च केल्या. तर शिरुविक हा अलिबागचा गोलंदाज ज्याने एकच षटक टाकलं. 6 धावा दिल्या आणि 2 निर्धाव चेंडू फेकले. जिमी 1 षटक फेकलं. 13 धावा दिल्या. अर्थात 2 चेंडू निर्धाव त्यांनी फेकले. 1 विकेट देखील प्राप्त केलं आणि जिशान खान यांनी शेवटचं षटक अतिशय कंजूस षटक ज्याला म्हटलं तर फक्त 6 धावा दिल्या आणि 1 फलंदाज त्यांनी बाद अर्थात धावचीच्या रूपाने बाद झाला. अशा प्रकारे एक्स्ट्रा 2 आल्या आणि 5 षटकामध्ये 4 गडी बाद 46 धावा जमवल्या त्या विनर स्पोर्ट्स अर्थात रिची प्रेसिडेंट संघाने. 47 धावांची गरज आहे. 9.40 ची सरासरी असणार आहे. ती अर्थात वरळी SPP उमेश 11 संघासमोर. काही क्षणातच आपण बोलतोय मैदानाकडे. खेळाचं दुसरं सत्र आपण पाहतोय. घड्याळची वेळ दर्शवते आहे ती 1:30. सर्व आमचे आयोजक त्यांचा हार्दिक आभार. आमचे 4ही पंच त्यांचं देखील हार्दिक आभार. आमचे लाडके प्रेक्षक ज्यांनी या क्रिकेट स्पर्धेला खूप मोठं चांगलं योगदान दिलं त्यांचं देखील हार्दिक आभार व्यक्त करूया. आयोजक सन्माननीय डॉक्टर श्री जितेंद्रजी आव्हाडसाहेब गृहनिर्माण मंत्री, आयोजक श्री राजूदादा शिंदे साहेब आणि त्यांचं संपूर्ण मित्र परिवार, पूजा ताई शिंदे युवती राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष कळवा मुंब्रा विभाग, तसेच इतर त्यांचे सहआयोजक विरेशजी तावडे सर, विवेकजी राणे, व्यंकट मुदळीयार, जावेद शेख यांसारखे सर्वच लोकांनी अर्थात तन मन धन या 3 घटकांचा वापर करून खऱ्या अर्थाने क्रिकेट स्पर्धा संपन्न करण्यामध्ये ते यशस्वी ठरले. अर्थात त्यांचं देखील हार्दिक आभार. या स्पर्धेच्या माध्यमातून आमचा आवाज देणारे ओम साई साऊंड सिस्टीम लाईट्स ठाणे यांचा हार्दिक आभार. थेट प्रक्षेपण tenniscricket.in संतोष नाणेकर, गौरव सावंत यांच्या माध्यमातून निशांत राणे, विनायक शिगवण, जितेंद्र पवार, शाहरुख शेख या सर्वांचा आपण हार्दिक आभार व्यक्त करूया. आणि वळूया पुन्हा एकदा खेळाच्या दुसऱ्या सत्राकडे. दुसरं सत्र सुरू होते. सलामीची जोडी प्रीतम परब ज्याने या संपूर्ण स्पर्धेत खूप चांगलं योगदान दिले डावाची सुरुवात करतोय ती वरळी SPP उमेश 11 संघाची आणि त्याला साथ देतोय तो अमित कोरी. पहिले षटक यावी पहा, हवेत आहे चेंडू, शॉर्ट स्क्वेअर लेग पंचांच्या दिशेने. इथे मात्र आपण पाहिलं की पहिल्याच चेंडूवर डकआउट, 0 धावसंख्येवर फलंदाज बाद आणि ही पहिली सफलता मिळाली ती विनर स्पोर्ट्स रिची प्रतिष्ठान संघाला. फलंदाज प्रीतम परब ज्याने मागच्या सामन्यामध्ये खूप चांगलं योगदान दिलं होतं तो मात्र या ठिकाणी परतला. एक मोठा धक्का बसला तो वरळी SPP उमेश 11 संघाला. अकोटप्प्याचा चेंडू होता, या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न केला, चेंडू हवेत राहिला
आणि पंचांच्या बरोबर बाजूला क्षेत्ररक्षकाने काम तमाम केलं आणि अशा प्रकारे पहिला धक्का बसला. नवीन फलंदाज काय मैदानामध्ये कोण आहे? सुलतान खान कुठला सुलतान खानला मिळते पहिलं सफलता. उल्हासनगरचा हा एक वेगवान गोलंदाज, यशस्वी गोलंदाज, अनेक स्पर्धामध्ये त्याचा देखील सहभाग आपल्याला पाहायला मिळतो आणि महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये मात्र नक्कीच पहिल्या चेंडूवर विकेट मिळवून एक आपल्या संघासाठी एक चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न. आमच्या अतिथी कक्षाच्या यांकडून 7 ते 8 पॉईंटचा रनअप आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये इस्रायल खान. या ठिकाणी पहा बॅटच्या पट्ट्यात घेतल्या, आडव्या बॅटने चेंडूला सरळ पूल केलं, चेंडू गेला तो अर्थात सीमारेषे पलीकडे जाऊन पोहोचला. 4 धावांसाठी सुंदर चौकार, 4 धावांचं योगदान मिळालं. आल्या खेळायला एक सुंदर फटका 4 धावांसाठी. इसरार. मी मगाशी देखील सांगितलं होतं की आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वीरेंद्र सेहवाग यांनी पहिल्या चेंडूवर चौकारांनी खातं उघडलं होतं. इथे देखील असे अनेक खेळाडू आहेत आणि आता टेनिस विश्वामध्ये तुम्ही पाहता 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारणारे पंकज जाधव सारखा खेळाडू ज्याने कोलकाताच्या स्पर्धेमध्ये 8 चेंडूमध्ये सलग 8 षटकार देखील मारले. कदाचित उद्या तो देखील इथे अलिबागचा स्टार खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. वळूया मैदानाकडे पुढच्या चेंडूसाठी. यावी पहा विचित्र पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र चोरीचा इशारा येतोय पंचांच्या माध्यमातून. एका धावेचं अर्थात योगदान मिळालं आणि धावफलकात वाढ होते ती 1 गडी बाद 5. अमित कोरी एका साईडला नंशकर असताना या ठिकाणी मात्र बॅट आणि चेंडूचा तितकंसं संपर्क नाही आहे. 1 धाव घोषित. बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये येते. 1 धाव. संघाच्या धावसंख्येत एकरी बदल. 6 धावा. सहा धावा. एक फलंदाज गमावल्यानंतर पुढचा चेंडू. या ठिकाणी मात्र फटकेबाजी खेळण्याची संधी मिळत नाही. मिळवून क्षेत्रामध्ये चेंडूला अडवला जातोय. 1 धावीचं आणखीन एक योगदान मिळालं. लक्ष 47 धावांचं 9.40 प्रतिषटक सरासरी. पहिली 2 षटकं अतिशय महत्त्वाची आणि या 2 षटकामध्ये तुम्ही पाहिलात तर मगाशी मात्र विनस स्पोर्ट्स रिची प्रतिदान संघाने चांगल्या धावा जमवल्या होत्या. इथे मात्र टिचून गोलंदाजी करत असताना हा गोलंदाज यावेळी हवेतून खेळलाय. स्क्वेअर लेग आणि मिड विकेट क्षेत्रामध्ये पाहूया पंचांचा इशारा येईल. 2 धावांचा. 2 धावा संघाला घेऊन जातात. या 2 धावांच्या माध्यमातून 9च्या घरामध्ये 1 गडी बाद. अमित कोरी जो सलामीला फलंदाज आहे त्यांनी 2 धावांनी आपलं खातं उघडले. या ठिकाणी पहा पॉइंटला मात्र खेळ क्षेत्ररक्षक तैनात आहे. डीप पॉइंटला चांगलं क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळालं. पहिले षटक समाप्त होतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीबरोबर धावफलकावर धावा येतात त्या 1 गडी बाद 10. 37 धावांची गरज आहे. येणारी 4 षटकं 10 धावा. 10 9.25च्या सरासरी धावसंख्येची गरज आहे. येणारी 4 षटकं, कारण हा सामना 5 षटकांचा अंतिम सामना आहे. कोण जाणार अंतिम फेरीमध्ये याचं उत्तर आपल्याला येणाऱ्या 4 षटकामध्ये निश्चित पाहायला मिळेल. परंतु आज जे ओपनचे सामने आपण खुल्या गटात जे पाहिले, महाराष्ट्रात मधले अनेक खेळाडू या सामन्यामध्ये पाहायला मिळाले. उद्या देखील ओपनचे म्हणजे खुल्या गटाचे सामने तुम्ही पाहणार आहात. सानवी स्टार्स, रिची प्रतिष्ठान, टायडंट नवी मुंबई, मयूर 11 टेम्पारे, जागृती 11 डोंबिवली, वर्ध 11 अर्थात सँडी SP, विकोलियन्स आणि उमर 11 असे एकापेक्षा एक सरस संघ उद्याच्या रजनीमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतील. आणि परवा मात्र खुल्या गटाचे सामने सुरू होतील शनिवार आणि रविवार. मेगा फायनल रविवारी. आणि कोण जिंकणार खुल्या गटाचा 2 लाखाचा पारितोषिक, तर स्थानिक गटामधला अर्थात जे पारितोषिक 1 लाखाचं. तर गोलंदाजीमध्ये बदल होतोय. नवीन षटक घेऊन गोलंदाज रवी भुंबक.
तर समोर मात्र अमित कोहरी 3 या धावसंख्येवर. पहिला चेंडू राऊंड विकेट मारा केलाय. या ठिकाणी पहा कार्पेट्सने चेंडू जातोय. चेंडू येतो डीप वर सीमारेषे पलीकडे येतो. एक शानदार फटका 4 धावांसाठी. संजीवनी चौकार 4 धावा. कर्पूस समाचार या चेंडूवर घेतला गेला. अमित कोहरीच्या या धावसंख्येत 4 धावांचे योगदान. त्याची वैयक्तिक धावसंख्या जाऊन पुसते 7. एक चौकारचा समावेश. एक अतिशय मानाची क्रिकेट स्पर्धा तुम्ही पाहतात. नामदार चषक 2021 संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेला गेलेली ही क्रिकेट स्पर्धा आणि या विभागातली पहिली नाईट क्रिकेट स्पर्धा, पहिली रजनी क्रिकेट स्पर्धा. चौदा धावा धावपलकडे येतात या चौकाराच्या माध्यमातून. एक फलंदाज मात्र गमावलाय. फलंदाज प्रीतम परब 0 धावसंख्येवर बाद झाल्यानंतर या 2 खेळाडूंनी डाव संपवण्याचा प्रयत्न. यावेळी पहा हवेतून खेळण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवर येत होता. प्रयत्न अपुरा ठरला. चेंडू मात्र गेला तो अर्थातच लॉंग ऑफ क्षेत्रामधून सीमा पार. चौकार 4 धावांसाठी. क्षेत्ररक्षकांनी प्रयत्न केला पण थोडंसं त्याचा अंदाज चुकला आणि इथे मात्र असं वाटत होतं की हा झेल होऊ शकेल. असं काही घडलं नाही आणि हा चेंडू सीमा पार झाला 4 धावांसाठी. एकूण धावफलकात वाढ 18. अमित कोहरी 2 चौकारांच्या माध्यमातून 11 धावसंख्येवर. रवी बंबक 18 धावा धावफलकावर. पुढचा चेंडू या ठिकाणी हा चेंडूवर पाहूया नेमकं काय घडलंय. शेतीचे चेंडूच्या खाली आहे. आता मात्र कोणती चूक केली नाही आणि अशा प्रकारे मात्र दुसरा धक्का इथे बसला. फलंदाज बाद. दुसरा धक्का या ठिकाणी बसतोय तो अर्थातच वळी SPP उमेश 11 संघाला आणि फलंदाज अमित कोहरीची खेळी समाप्त झाली. नवीन फलंदाज आकाश 2 बाद 18. रवीला हे चांगले यश. झेल सुटल्यानंतर थोडासा नाराज होता रवी बुंबक. यावेळी मात्र पाहूया एक जबरदस्त झेल. शॉर्ट मिड विकेटला अपेक्षाही नव्हती आणि अशा प्रकारे एक सुंदर क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळालं. आणखीन एक मोठा धक्का बसला. तिसरा फलंदाज मैदान गमावला आणि फलंदाज मात्र या ठिकाणी इस्रारची खेळी समाप्त होतोय. ज्या इस्रारने एक चौकाराच्या माध्यमातून 6 धावांचं योगदान दिलं. हॅट्रिकच्या मार्गावर स्पर्धेतली पहिली हॅट्रिक या ठिकाणी घेतली जाणार का. या ठिकाणी पहा एक जबरदस्त झेल शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळाला आणि एक पुन्हा एकदा नवीन फलंदाज मैदानामध्ये. 3 बाद 18. 47 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना मात्र थोडीशी नाजूक परिस्थिती इथे पाहायला मिळते. ती अर्थातच वरळी SPP उमेश 11 या संघाची. नवीन फलंदाज भावेश शेलार मागच्या सामन्याचा मानकरी भावेश शेलार या ठिकाणी मैदानामध्ये आणि हॅट्रिकच्या मार्गावर गोलंदाज. पाहू पहिली हॅट्रिक इथे घेतली जाईल का या स्पर्धेमधली. रवी बुंबक
ओहो, प्रेक्षकांच्या माध्यमातून मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं, कारण हा झेल देखील होऊ शकला असं मैदान छोटंसं. आणि इथे मात्र एक धाव घोषित. 19-3 बाद. बावीसने आपलं खातं उघडलं एका धावेने. डावकर फलंदाज आहे. आता रवी उंबकचा विचार करता त्याने अतिशय चांगली गोलंदाजी केली. 300 षटक मार्गस्थ असताना पुढचा चेंडू या ठिकाणी मात्र आपण पहा, चेंडू हवेत होता, गोलंदाज थोडासा पुढे होता. अशा प्रकारे एक चांगलं षटक ची सांगता रवी बुंबकची इथे होते, ती अर्थातच विनर स्पोर्ट्स रिची प्रतिष्ठान संघासाठी. या षटकाचा विचार केला तर रवी बुंबकने केलेली गोलंदाजीचा विचार केला, 2 विकेट त्यांनी प्राप्त केले. अर्थात 9 धावा देखील त्यांनी खर्च केल्या, धावाही आल्या आणि विकेटी देखील या ठिकाणी मिळाले. धावपलका धावा येतात त्या 19. 37 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग इथे केला जातोय. 19 धावा धावपलकावर, म्हणजे अजूनही 28 धावांची गरज आहे. षटक बाकी आहेत ते 3. प्रत्येक षटकामध्ये साधारणतः पाहिलं तर 9.33च्या सरासरी धावा ह्या येणं आवश्यक. आतापर्यंत कोणताही संघ जिंकले नाही, कोणताही संघ पराभूत झालेला नाही, कारण अतिशय महत्त्वाचा सामना. यातील विजेता हा अंतिम दिवशी मेगा फायनलला खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. आणि आज घरी जाताना किमान जे पारितोषिक आहे 2 लाख आणि 1 लाख, 1 लाखाचं पारितोषिक आपल्या नावावर निश्चित करेल. गोलंदाजीमध्ये बदल इथे केला जातोय. तीन षटक बाकी, 28 धावांची अजूनही गरज. इम्रोज खान नवीन गोलंदाज क्षेत्रक्षेत्रामध्ये सुमित ढेकळे बदल करतोय. इथे मात्र आपण पाहिलं तर लॉंगॉनला क्षेत्ररक्षक तैनात केले, वाडिश लॉंगॉनला देखील क्षेत्ररक्षक आणला जातोय. दरम्यान पहिला चेंडू या षटकातला, या चेंडूवर अर्थात ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला, मिड विकेटला क्षेत्ररक्षक चेंडूवर आहे, चेंडू तो पकडतोय, पण एक धाव मिळाली ती सहजगत्या फलंदाजाला. 1 धाव संघाला घेऊन जातोय 20च्या घरामध्ये. 22 आपलं खातं उघडतोय. आता मात्र डावखरा फलंदाज, माफ करा 22 आता स्ट्राईकवर आहे. आकाश मात्र या ठिकाणी नॉन स्ट्राईक एंडला असताना 20 धावा, 27 धावांची अजूनही गरज आहे. डावखऱ्यासाठी क्षेत्ररक्षण तर शॉर्ट थर्डमॅन देखील एक तैनात केलं गेलंय. यष्टीरक्षक यष्टीच्या पाठीमागे, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, एक डीप स्क्वेअर लेग, एक डीप मिड विकेट आणि एक लॉंग ऑन युवरेशना. या ठिकाणी मात्र घोषित स्वरूपात पुल करण्याचा प्रयत्न, हुक करण्याचा प्रयत्न, घोषित स्वरूपात 1 धाव मिळते. 1 धाव मिळते ती फन झाला आणि धावफलकात पुन्हा एकदा वाढ 21. अर्थातच वॉर्निंग इथे दिली जाते गोलंदाजाला. 1 बाउन्स. 22 साठी अर्थातच या ठिकाणी फलंदाज पूर्णपणे बीट झाला. या ठिकाणी मात्र सोयीचा इशारा येतोय. उजव्या यष्टीच्या बाहेर जरा जास्त बाहेर चेंडू निश्चित वळला असेल आणि इथे मात्र 1 धाव संघाला मिळते. पंचांचा निर्णय अंतिम 22. क्रिकेटमध्ये 1-1 धावेला, राजकारणामध्ये 1-1 मताला फार मोठी किंमत असते, हे आपण बऱ्याच वेळा पाहिले. इथे मात्र हा सोयी चेंडू, 1 धावाने संघ हरलेत, 1 धावाने मतदार पराभूत झालेत, हे देखील वैशिष्ट्य आहे वळिया मैदानाकडे. पुढच्या चेंडूसाठी या ठिकाणी मात्र हवेत चेंडू आहे, मिड विकेट आणि स्क्वेअर लेग मध्ये मात्र सुंदर झेल, फलंदाज बाद.
आणि हा तिसरा धक्का बसला. एक उंच फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, मात्र बॅटच्या पट्ट्यात चेंडू आला नाही. चेंडू तिकडे मिड विकेट क्षेत्रामध्ये गेला. क्षेत्ररक्षक तैनात होता, झेल घेतला आणि फलंदाज भावेशची खेळी इथे मात्र समाप्त होते, ज्याने 4 चेंडूमध्ये फक्त 2 धावांचं योगदान दिलं. 4 बाद 22. ऐश्वर्या सुर्वे नवीन फलंदाज मैदानात येतो. आतापर्यंत 4 फलंदाज गमावलेत. अटीतडीची लढत सुरू आहे ते 2 संघामध्ये, अर्थात विनर स्पोर्ट्स रिची प्रतिष्ठान आणि वरली SPP उमेश 11 या 2 संघामध्ये. ऐश्वर्या सुर्वे मैदानामध्ये. अतिशय चांगला चेंडू यष्टीचा वेध घेऊ शकला नाही. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं होतं ते सुमित ढेकळेच्या माध्यमातून. आपल्या संघाची एक धाव निश्चित त्यांनी वाचवली. धावचित करण्याचा प्रयत्न होता, फलंदाज सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये होता आणि हा निर्धाव चेंडू. इम्रोज खान अतिशय वेगवान मारा करतोय पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने. यावेळी मात्र आडव्या बॅटने चेंडूला खेळले. चेंडू मात्र निश्चित सीमा पळतोय. मिडविकेट सीमारेषेपुढे येते एक संजीवनी चौकार 4 धावांसाठी. 4 धावा संघाला घेऊन जातात त्या अर्थात 26च्या घरामध्ये. एक निश्चित अकुटब्याचा चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. 26 धावा धावफलकावर. 26 21 धावांची गरज आहे अजून. 13 चेंडू आणि 21 धावा. संजुरी चौकार. लाल कॅप परिधान केलेला हा फलंदाज ऐश्वर्या. यावेळी मग बॅकफुटचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू केला बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. एकच धाव मिळेल घोषित. 1 धाव संघाला मिळते आणि अशा प्रकारे षटकही समाप्त होतोय. 3 षटकं समाप्त झालीत. 12 चेंडूमध्ये 20 धावांची गरज आहे. धावफलका धावा येतात त्या 27. हे षटक होतं गोलंदाज इम्रोज या षटकात एकूण 8 धावा दिल्या. 12 चेंडू आणि 20 धावा. प्रत्येक षटकामागे 10ची सरासरी. शेवटचा सामना अतितटीचा इथे पाहायला आपल्याला मिळतोय. रात्रीचे बरोबर 1:50 झालीत आणि साधारणतः 2च्या आसपास ही क्रिकेट स्पर्धा ही समाप्त. उद्या संध्याकाळी अर्थात आपण उद्या संध्याकाळीपेक्षा आज संध्याकाळी 6 वाजता पुन्हा एकदा आपण याच मैदानामध्ये भेटणार आहोत. ते नवीन संघ घेऊन अर्थात 8 संघ या स्पर्धेमध्ये उद्या देखील आपलं नशीब आजमावतात. मात्र आज कोण जाणार अंतिम फेरीमध्ये 2 षटकानंतर आपल्याला या ठिकाणी कळेल. रवी बुंबक या ठिकाणी पहा चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केले. अर्थातच स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये 1 धाव घोषित. अरे कोण आहे 11-19 समीकरण बनते. रवी बुंबक, आकाश पुढच्या चेंडूसाठी. या ठिकाणी मात्र पंचांचा पहा नो बॉलचा इशारा या ठिकाणी येतोय. चेंडू गेला तो बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. तोपर्यंत अर्थात 1+1 2 धावांचं योगदान. लेग बाईकच्या माध्यमातून 1+1 2 धावांचं योगदान मिळालं. धावफलकात पुन्हा एकदा वाढ झाली ती 17 धावांची गरज आहे आणि फ्री हिट. पाहूया फ्री हिटवर काय करणार फलंदाज. ऐश्वर्या
ठिकाणी पहा पुन्हा एकदा सोयीचा इशारा येतोय. एक धाव आणखीन. प्रचंड दडपण गोलंदाजावर येते. फ्री हिट कायम. 11 चेंडूमध्ये 16 धावांची गरज आहे आणि फ्री हिट कंटिन्यू. जसं आपण मार्केटमध्ये गेल्यानंतर एका साडीवर दुसरी साडी फ्री असं म्हणलं तर त्या पद्धतीने ह्या ठिकाणी ही फ्री हिट. पाहूया फ्री हिटवर फलंदाज समोर ऐश्वर्य सुर्वे काय करणार. 10-12 पॉलांचा रनअप आहे या ठिकाणी. मात्र आपण पाहूया फ्री हिटवर चेंडूला मात्र स्ट्रेट ड्राईव्ह ज्याला म्हणलं जातं, सरळ ड्राईव्ह केलंय सुनीलजी गावस्कर आणि सचिनजी तेंडुलकर सरांचा अतिशय आवडता फटका आणि या फटक्यावर धावा येतात. धावफलकात वाढ होते ती 32. 10 चेंडू आणि 15 धावांची गरज. 10 चेंडू आणि 15 धावांची गरज. आकाश ऑन स्ट्राईक. पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने पुढचा चेंडू. यावेळी मात्र हवेतून खेळण्याचा प्रयत्न केलाय. घोषित स्वरूपात धावा इथे मिळतील आणि पंच दर्शवते या ठिकाणी 2 धावा. 2 धावा मिळतात त्या संघाला. धावफलकात वाढ होते ती 34. 9 चेंडू आणि 13 धावा. कोण जाणार अंतिम फेरीमध्ये. आमचे लाडके प्रेक्षक या ठिकाणी पाहतात की नेमकं काय घडणार, कुठला संघ असेल अंतिम फेरीमध्ये. दरम्यान यावेळी मात्र अर्थातच खेळण्याचा प्रयत्न केला गेला. यष्टीचा वेध घेतला नाही. चेंडू गेला तर शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये. एक धाव पूर्ण होते. धावफलकर धावा येऊन पोहोचल्यात त्या 35. 8 चेंडू आणि 12 धावा. हा बोला. हा मी मॅच करतो शेवटची, नंतर फोन करतो मला. वळूया मैदानाकडे. यावेळी पहा चोटी धावण्यासाठी प्रयत्न केला. बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू जाणार. तो पण पाहूया. 3ऱ्या पंचांकडे मागणी केली गेली. नेमकं काय घडते ते पाहूया. नो बॉल. नो बॉल आणि या नो बॉलच्या माध्यमातून धावफलकात आणखीन एक वाढ. धावफलकावर धावा येतात त्या 37. 10 धावांची गरज आहे. 8 चेंडू आणि 10 धावा. 8 चेंडू 10 धावा. फ्री हिट. आणि या फ्री हिटवर जबरदस्त फटका इथे पाहायला मिळतोय. वायडिश लॉंगॉनला इथे शानदार फटका 6 धावांसाठी. षटकार. सुरेख फलंदाजी. समीकरण पूर्णपणे बदललं. येणारे 7 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. हा फ्री हिट आणि या फ्री हिटवर एक जबरदस्त तडाखेबंद असा षटकार येतोय तो अर्थात आकाशच्या बॅटमधून. आकाश खेळतो वैयक्तिक 11 धावसंख्येवर धावफलकात धावा येतात 43. 4 धावांची गरज आहे. 7 चेंडू बाकी. आकाश. आणि ते नेमकं काय घडलं पहा. चेंडू अर्थात जातोय सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी आणि अशा प्रकारे सामना जिंकला तो 37 धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला. अंतिम फेरीमध्ये प्रवेश करतोय वरळी SPP अर्थात उमेश संघ. या संघाचं हार्दिक अभिनंदन.
विनर स्पोर्ट्स अर्थात रिची प्रतिष्ठान संघाने अतिशय चांगलं खेळ केला, मात्र शेवटच्या क्षणी त्यांचं योगदान फार कमी ठरलं आणि अशा प्रकारे हा सामना जिंकून अंतिम फेरीमध्ये प्रवेश करतोय वरळी SPP उमेश इलेव्हन संघ. सामन्याचा मानकरी अर्थातच या ठिकाणी आपण पाहतो ज्याने धुवाधार फलंदाजी केली, आकाश, ज्याने एक षटकार एक चौकाराच्या माध्यमातून तब्बल 15 धावांचं योगदान दिलं. आकाश ठरतोय या सामन्याचा मानकरी. आकाश ठरतोय सामन्याचा मानकरी. मी आकाशला विनंती करेन आपण आमच्या अतिथी कक्षामध्ये जायचं आहे आणि तिथे तुम्हाला